रावण म्हटलं की आपल्याला तो एक राक्षस होता हेच आठवतं. पण रावणाचे वडील हे ब्राह्मण होते. एवढेच नाही तर तो ब्रह्मांचे मानसपुत्र महर्षी पुलस्त्य यांचा नातू होता. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. रावणाचा जन्म 3 शापांमुळे झाला हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्रेतायुगात रावणाचा जन्म कसा झाला हे पाहूया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये सांगितलेल्या कथेनुसार पौराणिक काळात माली, सुमाली आणि मलेवन नावाचे अत्यंत क्रूर राक्षस होते. या 3 राक्षस भावांनी ब्रह्मदेवांची घोर तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले. ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भाऊ स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोकात देवांसहित ऋषी, मुनी आणि मनुष्यांवर अत्याचार करू लागले. जेव्हा तिन्ही भावांचा अत्याचार खूपच वाढला तेव्हा ऋषी, मुनी आणि देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी माली, सुमाली आणि मलेवन या 3ही भावांनी केलेल्या अत्याचाराची व्यथा सांगितली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना निश्चिंत होण्यास सांगितले आणि या दुष्ट राक्षसांचा मी संहार करेन असे सांगितले. त्यानंतर माली, सुमाली आणि मलेवन यांनी इंद्रलोकावर आक्रमण केले. भगवान विष्णूंनी इंद्रलोकात येऊन राक्षसांचा नरसंहार केला. भगवान विष्णू युद्धभूमीत आल्यानंतर थोड्याच वेळात सेनापती मालीसहित अनेक राक्षस मारले गेले. त्यामुळे उरलेल्या राक्षस सैनिकांनी लंकेच्या दिशेने धाव घेतली. लंकेत आल्यानंतर उरलेल्या राक्षसांसहित सुमाली आणि मलेवन लंका सोडून पाताळात जाऊन राहू लागले. युद्धात झालेल्या पराभवानंतर अनेक दिवस सुमाली आणि मलेवन आपल्या परिवारासहित पाताळात लपून राहिले. खूप वर्ष लपून राहिल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंना विचारले, आपण असे किती दिवस लपून राहायचे? आपण देवतांना कधीच हरवू शकत नाही का? तेव्हा त्यांचे गुरु म्हणाले, देवतांनी अमृत प्राशन केले आहे, त्यांना हरवणे कठीण आहे. यावर फक्त एकच उपाय आहे. जर श्रेष्ठ ब्राह्मणाचा तेजस्वी पुत्र आपल्याला मदत करेल तर देवतांना हरवणे शक्य आहे. तेव्हा सर्वजण विचार करू लागले, ब्राह्मण पुत्र आपल्याला का मदत करेल? आपल्याला मदत करणे हा त्याच्यासाठी अधर्मच असेल. त्यामुळे तेजस्वीच काय, पृथ्वीवरील अगदी साधारण ब्राह्मण सुद्धा यासाठी तयार होणार नाही. खूप विचार केल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की एक राक्षस कन्या ब्राह्मणाला दान द्यायची आणि तिचा पुत्र हा ब्राह्मणच असेल, तो आपल्याला मदत करेल. पण कन्या दान देणार कशी ही चिंता सर्वांना लागून राहिली. मालीही त्याच चिंतेत होता. मालीची मुलगी कैकसी हिने चिंतेचे कारण विचारले. त्यावेळी मालीने तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा कैकसीने त्यांना सांगितले की तुम्ही चिंता करू नका, मी श्रेष्ठ ब्राह्मण विश्रवा यांना ओळखते. ते आर्यावृतमधील जंगलात आपल्या आश्रमात राहतात. मी त्यांना पाहिले आहे. ते खूपच ज्ञानी आणि तेजस्वी आहेत. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मला पत्नी म्हणून स्वीकारण्याची विनंती करते. मला विश्वास आहे ते मला पत्नी म्हणून नक्की स्वीकारतील. त्यानंतर महर्षी विश्रवांना भेटण्यासाठी ती पाताळातून पृथ्वीवर आली. पाताळातून पृथ्वीवर येण्यासाठी तिला खूपच वेळ लागला. जेव्हा कैकसी महर्षी विश्रवांच्या आश्रमात पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आश्रमात पोहोचल्यानंतर तिने महर्षी विश्रवांना वंदन केले आणि आपली इच्छा त्यांना सांगितली. कैकसीची इच्छा ऐकून महर्षी विश्रवा तिला म्हणाले की तुझी इच्छा मी पूर्ण करेन, परंतु तू अशुभ वेळेत माझ्याजवळ आली आहेस. त्यामुळे आपली मुले क्रूर कर्म करणारी असतील आणि त्यांचे चेहरे सुद्धा भयानक असतील. महर्षी विश्रवांचे बोलणे ऐकून कैकसी त्यांना म्हणाली, मला तुमच्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडून दुराचारी मुलांची उत्पत्ती नको आहे. तेव्हा माझ्यावर कृपा करा. महर्षी विश्रवा तिला म्हणाले की तुझा 3रा पुत्र माझ्यासारखाच धर्मपरायण असेल. त्यानंतर थोड्याच दिवसात कैकसीने एका राक्षसपुत्राला जन्म दिला. त्याला 10 डोके होते आणि त्याच्या शरीराचा रंग काळा होता. तो आकाराने पहाडासारखा होता. महर्षी विश्रवाने त्याचे नाव दशग्रीव असे ठेवले. पुढे त्याला रावण या नावाने तिन्ही लोकात ओळखले जाऊ लागले. त्यानंतर कैकसीने कुंभकर्णाला जन्म दिला, जो आकाराने लांब आणि रुंद होता. त्याच्यासारखा दुसरा कोणताच प्राणी या जगात नव्हता.
कुंभकर्णानंतर तिने शूर्पणखेला आणि त्यानंतर विभीषणाला जन्म दिला. रावणाच्या जन्माची आणखी एक कथा सांगितली जाते. त्या कथेनुसार कैकसी एक राक्षसी असून सुद्धा धर्मपरायण स्त्री होती. तिला महर्षी विश्रवांनी पत्नी म्हणून स्वीकारल्यानंतर एक चांगली पत्नी होऊन तिने आपल्या पतीची खूप वर्ष सेवा केली. आणि एक दिवस महर्षी विश्रवांनी प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले. कैकसीने अद्भुत आणि तेजस्वी पुत्रांची आई होण्याचा वर मागितला. असा तेजस्वी पुत्र जो देवांना सुद्धा पराजित करेल. थोड्याच दिवसात तिने एका अद्भुत बालकाला जन्म दिला, ज्याला 10 डोके आणि 20 हात असून सुद्धा तो अत्यंत तेजस्वी आणि सुंदर बालक होता. कैकसीने महर्षी विश्रवांना विचारले की हा तर केवढे हात आणि डोके घेऊन जन्माला आला आहे. महर्षी म्हणाले, तू एका अद्भुत मुलाचा वर मागितला होतास, त्यामुळे हा अद्भुत म्हणजेच त्याच्यासारखा कोणीच असू शकत नाही असाच पुत्र आहे. त्याचे नाव त्यांनी दशग्रीव ठेवले. तो वडिलांच्या आश्रमातच मोठा झाला. वडिलांकडून त्याने धर्माचे शिक्षण घेतले. तो अनेक विद्यात पारंगत झाला. त्यानंतर कैकसीने कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा अशा 3 मुलांना जन्म दिला. तर अशी होती रावणाच्या जन्माची कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रहस्यमय कथांसहित. धन्यवाद.